Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते। एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा राजकीय लढत या ठिकाणी होत असताना प्रसाद लाड जे आहे ते प्रवक्ते आहेत आणि माढा लोकसभाचे प्रभारी देखील मानले जातात। ज्या पद्धतीने निवड चाचणी ज्या वेळेस होती भाजपाची उमेदवारी कोणाला जावी तेव्हापासूनच्या राजकीय गणितापासून ते या मतदारसंघाचं त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आहे। आपल्या समेत आमदार प्रसादजी लाड ज्या पद्धतीने साहेब आपण पहिल्यापासून पाहता ज्या पद्धतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाच्या जोरावर एकीकडे सांगितलं जातं आहे की पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली, मात्र दुसरीकडे कुठेतरी मोहिते पाटलांची नाराजीचा सामना भाजपाला करावा लागतंय असं म्हणायचं। राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःची इच्छा व्यक्त केली पाहिजे, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांनी मदत केली त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाला बदनाम करणं, राष्ट्रीय नेतृत्वाला बदनाम करणं, खोटं पाडणं हा धंदा चुकीचा आहे। ज्या पद्धतीमध्ये तुम्ही पहिला शब्द वापरलात की हाय व्होल्टेज ड्रामा आहे, तर धैर्यशील मोहिते पाटलांचा व्होल्टेजचा फ्यूजच उडालेला आहे। मागच्या 5 दिवसापासून मी या मतदारसंघात आहे, प्रभारी म्हणून आहे। माननीय मोदीजींची सभा झाल्यानंतर एक जे वातावरण तयार झालं, देवेंद्रजींनी ज्या पद्धतीत आश्वासित केलं की दहशतवाद खतम होगा, जिस पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये दहशतवादाखाली लोकांना वापरलं जात होतं तो आता सहन केला जाणार नाही। त्यामुळे मला वाटतं की रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा विजय हा पक्का आहे। ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की अकलूजच्या दहशतीपासून आता जनता मुक्त होईल, काय नेमकं म्हणायचं? एकीकडे मोहिते पाटील आपल्याकडे होते तेव्हा देखील आपल्या साथीला होते, माळशिरसच्या जोरावर निवडून आलो, आज देखील त्यांचं वक्तव्य ठाम आहे, कसं पाहिजे नेमकं याकडे? प्रत्येक बैलगाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला वाटत असतं की ती बैलगाडी तो खेचतोय, ही म्हण आहे आपल्या गावाकडची, नाही तर परत तुम्ही काहीतरी वेगळं चालवाल। परंतु माननीय मोदीजींचा विश्वास, 19मधली मोदीजींची लाट केलेली कामं, त्यामुळे रणजित नाईक निंबाळकर निवडून आले। त्यामध्ये प्रत्येकाची साथ होती। त्यावेळेला शिवसेना आमच्याबरोबर होती, ती शिवसेना आजही बरोबर आहे। संजय मामा असतील, दादा असतील, सर्वच मंडळी, गोरेसाहेब असतील, सर्वच मंडळी आमच्याबरोबर होती आणि रणजितजींना निवडून देण्याचं काम त्यांनी केलं। त्यावेळेच्या विजयामध्ये त्यांचा देखील खारीचा वाटा असू शकतो। याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ताट वाढलं म्हणजे ताट घेऊन घरी पळून जायचं, ही वृत्ती चुकीची। ज्या पद्धतीने आपण म्हटलात की मोहिते पाटलांनी संस्थांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार देखील केला आहे, कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याचा उल्लेख आपण भाषणामध्ये केला आहे, नेमकं हे काय प्रकरण आहे? ज्यावेळेस मोहिते पाटील आपल्या पक्षात होते त्यावेळेस असे आरोप झाले नाहीत, मात्र आज तुतारी घेतली म्हणून असा आरोप होतात म्हणायचं का? मी 29 तारखेला या मतदारसंघात आल्यानंतर किमान आत्तापर्यंत मला 351 लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे अर्ज दिलेत। मी काही इकडे रिसर्च करायला आलो नाही। ज्या जनतेच्या मनातले लोक भीत आहेत, चहाच्या टपरीवर मला गाठतायत, पानाच्या टपरीवर मला गाठतायत, हॉटेलमध्ये बसायला गेलो की बाजूला येऊन बसतायत, आम्हाला विनंती करतायत की या दहशतीतून आम्हाला बाहेर काढा, आमचे पैसे आम्हाला परत मिळवून द्या। आणि त्यामुळे जो नहीं जनता का वो नहीं किसी का, मोदीजींचा एकच वाक्य आहे, भ्रष्टाचार के खिलाफ लढेंगे और भ्रष्टाचार को समूल से खत्म करेंगे। तुरुंगात जाण्याची वेळ जरी आली तरी मी 72 असं देखील वक्तव्य काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं आहे। असं आहे, जे तुरुंगात जायला कर्म केले असतात ते ही वाक्य करतात, मानसिकता तयार करतात। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हाला तुरुंगात टाकायची भाषा करत होते, आम्ही छातीवर हात ठेवून सांगत होतो हिम्मत आहे तर अटक करून दाखव। तुम्ही चुका केल्या म्हणून म्हणताय की आम्ही तुरुंगात जाणार, लोकांची सिंपती घेण्याचा प्रयत्न करणार। अहो, आरशात उभे राहा, त्या गोरगरीब जनतेची, त्या माऊलीची, त्या माझ्या बहिणीची, त्या माझ्या शेतकऱ्याचे, त्या माझ्या ज्यांनी कर्ज घेतलं, तुमच्याकडे डिपॉझिट ठेवलं, त्या माडाकरांचं तुम्ही एकदा आरशात डोळे बंद करून विचार करा की त्यांच्या मनाला, त्यांच्या आत्म्याला, त्यांच्या घरातल्या कुटुंबाला काय वाटलं असेल आणि त्यानंतर ही भाषा करा। जर चूक केली नाही तर हिमतीने बोला की मी चूक केली नाही, आणि चूक केली आहे तर निमूटपणे कबूल करा की मी चूक केली। राहुल गांधींचा यापूर्वी पप्पू असा उल्लेख होता, मात्र आपण आज महाराष्ट्रातल्या एका नेत्याचं नाव घेऊन थेट पप्पू असा उल्लेख केला, नेमकं हे काय लॉजिक आहे? नाव घ्यायला घाबरतो का तू? नाही, उद्धव ठाकरेंचा आपल्या तोंडून आलं पाहिजे ना, उद्धव ठाकरेंचा आपण उल्लेख। मी तर जाहीर सभेत घेतलं, तू घाबरतोय काय करणार? काय नेमकं काय लॉजिक आहे उद्धव ठाकरेंना? उद्धव ठाकरे हे पप्पू आहेत, तो मोठा पप्पू आहे, छोटा पप्पू। महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळतील असा विश्वास आहे? 45 पार। 45 पार।
अब की बार 45 पार. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 45 जागा पार करतील असा ठोस विश्वास जो आहे तो प्रसाद लाड यांनी TV 9शी बोलताना व्यक्त केला. येत्या काळात तुरुंगात जाण्याची भाषा वापरणाऱ्या मोहिते पाटलांनी या अगोदर भ्रष्टाचाराचं कर्म केले, त्यामुळे त्यांना तुरुंगाची भाषा आठवू लागली असं वक्तव्य देखील त्यांनी TV 9शी बोलताना व्यक्त केलं. आणि उद्धव ठाकरे यांचा देखील पप्पू असा उल्लेख केल्याचा पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शेख शीतल मोठेसा, मी संदीप शिंदे, कुर्डुवाडी, सोलापूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.